तुझ्यासाठी एवढं का करतेय? त्या मागे कारण आहे. मला खरं तर ना तुझ्याशी एकांतात बोलायचं होतं. मला तुला बुवांबद्दल काही गोष्टी सांगायच्या आहेत ज्या तुला माहित नाही. घाबरू नकोस. मला माहिती आहे तुला तुझ्या बुवांकडनं जे काही सत्य कळलंय त्यामुळे तू बिथरलीस. पूर्ण सत्य यापेक्षाही भयानक आहे. पूर्ण सत्य ऐकायचंय तुला? बोल ना. पूर्ण सत्य ऐकायचंय का तुला? हो. ऐक. तुला तुझ्या लग्नाचा दिवस तर आठवतोय ना? विसरशील कसा म्हणा. पण तुझं लग्न म्हणजे काही सोहळा नव्हता, तर तुझ्या विरुद्ध रचलेला एक कट होता. राणी तू या घरात आलेली नाहीयेस, तुला या घरात आणलं गेलंय. इंद्रा मुद्दाम तुला या घरात घेऊन आलाय. म्हणजे तुला असं वाटत असेल ना की बुवा तुझ्या लग्नाच्या दिवशी इंद्राच्या गाडीचा अपघात करणार होते. तसं नाहीये. खरं तर हा इंद्राचाच प्लॅन होता. तुला गिल्ट यावं म्हणून इंद्रानेच बुवांना त्यांची गाडी ठोकायला लावली होती. तू त्याच्या प्रत्येक गोष्टीत अडचण होत होतीस. तुझ्यामुळे सतत त्याचा अपमान होत होता. तुझ्यामुळे त्याच्या आबांनी त्याचा अपमान केला होता. तुझ्यामुळेच कामगार आम्ही काम करणार नाही यावर अडून राहिले होते. ते काय नाही इंद्रा साहेब, तुम्ही जोपर्यंत राणीची माफी मागत नाही ना आम्ही कुणी बी या कंपनीत काम करणार नाही. हो आम्ही काम करणारच नाही. हो हो आम्ही काम करणारच नाही. आणि म्हणूनच इंद्राने हे प्लॅनिंग केलं. बुवांवर त्याचा जीव घ्यायचं खापर फोडून तो तुला माघार घ्यायला लावणार होता. मत घाल. पण बुवा इंद्राची गाडी ठोकणार इतक्यात आपण मध्ये आलात आणि त्याचा प्लॅन फेल गेला. पण जेव्हा इंद्रा तुझ्या लग्नाच्या मंडपात आला तेव्हा त्याला अजून एक संधी मिळाली जी त्यांनी साधली आणि तुझ्याशी लग्न केलं. अव राणीच्या घरी बोलावले हळदी कुंकवाला. मला तर जायचंच नव्हतं, पण आता काय करायचं. लेकीचं सासर आहे, गेलं तर पाहिजेच. आणि हे बघा तुमच्यासाठी सगळा स्वयंपाक करून ठेवलाय. अव लक्ष कुठं आहे तुमचं? हा, आणि काय कायमचं असंच बसून राहणार आहे का एका जागेवर? सोडा की तू इशे, नका लई विचार करू. तू कुठे चाललीस? हाय का आता? अहो आत्ताच सांगितलं ना, राणीच्या घरी हळदी कुंकू आहे, तिकडे जाते. नको जाऊ. अहो असं कसं नको जाऊ? आता महाडिकाने आमंत्रण दिलंय तर जायला तर लागलच की. नाही गेलो तर आपल्याच लेकीला बोल लावतील परत. नाही म्हणत कोण काय, राहू दे. तू बस इथं माझ्याजवळ. का हो? काय झालं? तुम्हाला बरं वाटणं झालंय का काय? डॉक्टरकडे जायचं का? नाही माहित, पण कोणीतरी ना काजावर लय मोठा दगड ठेवलाय असं वाटतंय बघ. अगं कशातच मन लागणं झालंय. असं वाटतंय ह्या सगळ्यापासून लांब कुठतरी निघून जाव, हे सगळं सोडून पळून जाव. काय बोलताय? हे बघा असले विचार बी मनात आणायचं नाहीत. अगं आता नाही आणायचं म्हणलं तरी मनात आल्याशिवाय राहतंय का?
अगं विचार करून करून ना मेंदूचा पाक भुगवायला लागलाय बघ. अहो नाही काय होणार तुम्हाला, मी आहे ना. आणि तुम्ही